हाय, हॅलो, नमस्कार. मी नेहा आणि स्वागत आहे आजच्या एका मिनी व्लॉगमध्ये. तर माझ्या दिवसाची सुरुवात ना काहीशी अशी होते. ही फ्रूट प्लेट आणि स्प्राऊट चॅट माझ्या बिल्डिंगमध्ये एक फ्रेंड आहे, ती कस्टमाइज करून देते आहे. तर स्प्राऊट चॅट माझ्यासाठी होतं आणि फ्रूट प्लेट गणेशसाठी. तर आज आम्ही बॅकपॅक करून निघालो होतो इयर एंडच्या सेलिब्रेशनसाठी. हा छोटा माणूस ना सगळ्यात जास्त एक्सायटेड होता. अंगात तेवढा दम नव्हता, तरी पण ही बॅग त्यालाच उचलायची होती. हा ढकलत ढकलत बिचारांना बळजबरी केल्यासारखं घेऊन जात होता. त्याला ती बॅग स्वतः उचलून ठेवायची होती, पण ते काही शक्य नव्हतं. शेवटी बॅकपॅक सगळ्या केल्या, सगळ्या गाडीमध्ये भरल्या आणि आम्ही निघालो अलिबागच्या दिशेने. गाडीत बसल्यानंतर त्याचं फेवरेट सॉन्ग लागलं होतं झिंगाट, तर त्याच्यावरती डान्स करायचा चालू होता. इतकं सगळं झालं, पण पेटपूजा बाकीच होती आणि पेटपूजेच्या नावावरती मी स्टारबक्सची कॉफी घेतली होती. त्यानंतर आम्ही पोहोचलो रिसॉर्टमध्ये चेक इन केलं. त्याची प्रोसिजर करत असताना हा छोटा माणूस ना स्विमिंग पूलकडे पळत आला. मला भीती वाटत होती की हा अजून उडी मारतोय की काय, त्याच्या मागे मी पण पळत आले. बाकी सगळी प्रोसिजर झाली, सामान उतरवलं, आत ठेवलं. त्यानंतर ऑलमोस्ट त्यांचं हॉटेलचं त्या किचन बंद व्हायची वेळ आली होती, त्यामुळे पटकन जाऊन मी लंचची ऑर्डर दिली आणि येऊन बघते तो पण त्या बापलेकांनी डुबकी मारली होती. आणि नेहमीप्रमाणे माझं ठरलेलं काम की ह्यांचं सगळं सामान मी सावरत बसले होते. ह्या दोघांना पाण्यात उतरलेलं बघून ना सगळ्यात जास्त मलाच थंडी वाजत होती. इव्हनिंगला आम्ही बीच फिरायला गेलो तर विवानला ही गाडी दिसली आणि ही गाडी दिसली तर तो 100% त्याच्यात बसणार, ह्यात काही वाद नाही. बीच असा मस्तपैकी डेकोरेट केला होता न्यू इयरसाठी. आणि असा होता हा डे 1 ॲट अलिबाग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू एका नवीन व्लॉगसोबत उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.